अमित शहा यांच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा, पण अधिकृत घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13, राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। महायुतीची आज बैठक पुढे ढकलली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात जाणार असल्याची माहिती। भाजप गटनेत्याच्या निवडीनंतर बैठक होणार। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे गृह खात्याची मागणी। नगर विकास खात्यासह 12 मंत्रिपदांचाही आग्रह। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात कोणताही निर्णय नाही, सूत्रांची माहिती। जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू वर्षा बंगल्यावरती दाखल। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण स्पष्ट। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महिलांची संख्या वाढणार। 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि पटोले आमने सामने। आक्षेप असल्यास जिंकलेल्या जागा सोडा, मुनगंटीवारांचं आव्हान। तर विरोध मशीनला नाही, व्यवस्थेला, पटोलेंचं उत्तर। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर मागे। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एबीपी माझाला माहिती। जीआर काढणं ही प्रशासकीय चूक असल्याचं नमूद। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघातातील मृतांचा आकडा वाढला। 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूजमधल्या घरासह पती राज कुंद्राच्या कार्यालयावरही ईडीचा छापा। पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे। मुंबईच्या भांडूपमधील शाळेमध्ये लिफ्ट मेकॅनिकचं 3 अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन। पालकांच्या तक्रारीनंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा, आरोपी अटकेत। सिंधुदुर्गमधील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी, तर नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी। पर्यटन स्थळ जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।